आज आपण बॉबी भाजणार आहोत किंवा फ्राय करणार आहोत, ते पण मिठामध्ये. तर कशी करायची ते बघूया. तर मीठ गरम झालं आहे. आता थोडंसं मीठ साईडला करून ह्याच्यामध्ये आपल्याला 1-1, 2-2, 3-3 अशा बॉबी ठेवून घ्यायच्या. आणि त्यानंतर वरून आला मीठ आणि कवर करून घ्यायचं आहे. मीठ थोडं जास्त घ्यायचं आहे, पण माझ्याकडं थोडंच होतं म्हणून मी थोडंच वापरले. पण कसं आहे ना, जास्त मीठ असल्याने चांगले एकदम मस्त फुगते आता बॉबी. तर ह्याला असं मिठाने कवर करून ठेवायचं आहे आणि नंतर ह्याला असं मिक्स करायचं आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये पाणीपुरी, कुरडई, वेपर्स, अजून जे पण आपण तळतो ते पदार्थ ह्याच्यामध्ये तुम्ही भाजू शकता. अशा पद्धतीने करू शकता. याचं तुम्हाला गिल्टी फील होणार नाही पोहे खाल्ल्यावरती की मी खूप पोहे खाल्ले, आता कसं होईल, म्हणजे खूपच आपल्यात कॅलरी गेले असं. म्हणजे असं तेलाने ना जास्त आपल्याला तेलकट खाल्ल्यावर खूप असं वाईट वाटतं की आपण आज खूपच ऑइली खाल्लं आहे. तर हे खाल्ल्याने पोहे सगळ्याचे फेवरेट असतात, पण तेलामुळे खाऊ वाटत नाहीत. आणि काही ना तर वाटतं की मिठामध्ये आपण तळल्याच्या नंतर ते फुगतात का नाही, परत खराब झाले आपलं मिठं जाईल आणि बॉबी पण खराब होईल. तर तसं काही होत नाही. तर हे बघू शकता किती मस्त आपल्या भाजल्या गेल्या आहेत किंवा तळल्या गेल्या आहेत. तर माझ्या म्हणण्यावरून एकदा तरी मिठामध्ये तुम्ही ट्राय करून बघा. खूप भारी होतात. म्हणजे एकदम तेलात कशा एकदम अशा मोठ्या होतात तशा नाही झाल्या, तरी थोड्याशा का होईना, पण त्यापेक्षा थोड्याशा कमी का होईना फुगतात, पण खायला एकदम भारी लागतात. तर मी दुसऱ्या टाईपच्या बॉबी इथं तर ते पण मी इथं अशा ह्या पद्धतीने त्याला मिठात कवर करून ठेवले आणि थोडंसं 2-3 मिनटांनी लगेच वर असे फुगतात. 2 मिनटं पण नाही लागत, 1 मिनटातच फुगतात. आणि 2 मिनटं ह्याला आपलं असंच ठेवायचं, म्हणजे सगळंच एकदम भारी सगळ्या दोन्ही साईडनी फुगून येतात. आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. हे बघा किती. आणि ही जी बॉबी आहे ना, ही थोडीशी म्हणजे मिठामध्ये कमीच फुगते. थोडे फोड येतात त्या साईडने, का पण मीठ कमी असल्यामुळे होत असेल तसं शक्यतो. आणि म्हणजे तेलाच्या ऐवजी ह्याच्यामध्ये तळून घेणं किंवा भाजून घेणं खूप चांगले. आणि काही जण वाळूमध्ये पण भाजतात. वाळू स्वच्छ जर वाळू असेल तुमच्याकडं तर थोडीशी 2-3 वाट्या वाळू घेऊन स्वच्छ धुवून घ्यायची, नंतर पुसून घ्यायची, परत एकदा धुवायची, स्वच्छ वाळून घ्यायची आणि मग नंतर मिठासारखंच आपल्याला त्याला गरम करून तळून घ्यायचं. त्याच्यामध्ये पण खूप भारी भाजतं. तर हे बघा, हे दोडके किती मस्त आपले झाले तर. आणि सगळे मी थोड्याच बॉबी तळल्या आता. तर हे बघू शकता किती भारी आपले फुगले. तर खायला पण एकदम भारी अप्रतिम लागतात. नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खुश राहा.